आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा जो अर्थसंकल्प मांडला, ज्याच्यामध्ये शेतकरी प्रामुख्याने, महिला, कष्टकरी, युवक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला मला काहीतरी मिळालं, मला काहीतरी भरीव मिळालं असं वाटणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे मी अभिनंदन करण्याच्या बरोबरीने त्यांचा सहकारी म्हणून आणि एक नागरिक म्हणून खूप त्यांचे आभार मानतो. प्रामुख्याने हा महिला आणि शेतकरी यांना खूप रिलीफ देणारा, खूप आनंद देणारा, खूप भविष्यामधल्या गोष्टी मार्गी लागल्या. मुलींचं शिक्षण, आईवडिलांना असं वाटलं की त्याची तर फी भरावी लागणार नाही, आज चांगला बाबा बरं झालं. महिला दरमहा 1500 रुपये मिळणार. अरे 1500 रुपये म्हणजे घर चालवायला मला हे पैसे उपयोगी पडतील. शेतकरी प्रामुख्याने त्याच्या पंपाची 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतची वीज माफ होणार. म्हणून अरे आता मला शेताला पाणी द्यायला विजेचं बिल हा टेन्शनचा विषय राहिला नाही. असं ज्याला ज्याला हे मिळालं त्या प्रत्येकाला एक मोठा रिलीफ मिळाला. त्याच्या कुठल्या तरी एका मोठ्या विषयाची भविष्याची व्यवस्था लागली. आणि त्यामुळे एक माणूस, महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता ही आज खुश झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना बांबू शेतीमध्ये अनुदान असेल, मग शेतकऱ्यांना दुधाला कमी भाव असेल त्यावेळेला 5 रुपये प्रति लिटर जास्त असेल. कापसाला जे बोनस द्यायचा होता, म्हणजे कमी भाव मिळाल्यामुळे प्रति क्विंटल जो बोनस द्यायचा होता तो आचारसंहितेमध्ये राहिला होता, तो आता मिळेल. प्रामुख्याने 1 रुपयामध्ये विमा दिला, परंतु 25% विम्याची रक्कम मिळाली, बाकीची राहिली होती प्रामुख्याने आचारसंहितेमुळे, ती आता मिळेल. असं सगळ्यांना हा अर्थसंकल्प घोषित होताना असं जाणवायला लागलं की आता आपल्याला आपलं आयुष्य चालवणं, आयुष्य घालवणं हे सुसह्य झालं. आणि त्यामुळे मी खूप मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांनाही आपल्या आयुष्यामध्ये सुख मिळो सरकारच्या ह्या वेगवेगळ्या योजनांमुळे, यासाठी शुभेच्छा देतो. प्रामुख्याने युवकांना 10,000 रुपयाचं स्टायपंड देऊन अप्रेंटिसशिप, 10 लाख युवकांना रोजगार मिळणार. रोजगाराच्या बरोबरीने अप्रेंटिसशिप केल्यामुळे स्किल मिळणार, कौशल्य मिळणार, अनुभव मिळणार, याच्या आधारे नोकरी मिळणार. आणि ही 10 लाख संख्या, 10,000 रुपये स्टायपंडवाली, ही 1 वर्षाची 10 लाख झाली की पुढच्या 10 लाखांना मिळणार, 1 वर्षाची 10 लाख झाली की पुढच्या 10 लाखांना मिळणार. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1 वर्षाची 10,000 गुणिले 12 महिने 1,20,000ची बेगमी पण झाली, अनुभव पण मिळाला, प्रशिक्षण पण मिळालं, नोकरीची हमी झाली. त्यामुळे इट्स अ व्हेरी ग्रेट बजेट. हे खूप बहुमूल्य आणि समाजाला आश्वस्त करणारं बजेट आहे.